नमस्कार. महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या भाषा सौष्ठव या लेखसंग्रहाबद्दल लेखक डॉक्टर अविनाश बिनीवाले यांचं मनोगत. उच्चार, लिपी, नियम, अनुशासन कशासाठी हा खटाटोप? भाषा सौष्ठव. युरोपातल्या धाडसी तरुणांनी, विशेषतः नाविक तरुणांनी गेल्या 5-7 शतकांमध्ये जगभर जी भटकंती केली, त्यातून ते केवळ व्यक्तिशः अनुभव संपन्न झाले एवढेच नव्हे, तर धनसंपन्न, कनकसंपन्न आणि मुख्य म्हणजे ज्ञानसंपन्नही झाले. अशा धाडसी, पराक्रमी, कर्तृत्ववान नि अनेकदा खूप क्रूर असलेल्या संपन्न दर्यावर्दी तरुणांमुळे त्यांचे देश धनकनक संपन्न झालेच, पण एवढंच नाही तर आकार संपन्नही झाले. पश्चिम युरोपातल्या पोर्तुगाल, नेदरलंड, स्पेन, इटलीसारख्या ह्या छोट्या छोट्या देशांनी तथाकथित नव्या जगाचा आपला ताबा आपणच घेऊन टाकला. आपल्या ताब्यात आलेल्या नव्या प्रदेशांचे सत्ताधीश हुकुमशहा झाल्यावर युरोपीय राज्यकर्त्यांनी स्थानिकांचे सर्वतोपरी शोषण करायला सुरुवात केली. तथाकथित नवं जग, नवी जमीन युरोपियनांच्या ताब्यातल्या गुलाम वसाहती बनल्यावर तिथे आपली भाषा आणि संस्कृती रुजवण्याचे, लादण्याचे आणि त्याच वेळी वसाहतींमधल्या स्थानिक भाषा आणि स्थानिक संस्कृती समूळ नष्ट करण्याचे कारस्थान रचले गेले. ह्या नादात युरोपियनांनी अमेरिकेच्या दोन्ही खंडांमधल्या कित्येक जनजाती समूळ नष्ट करून टाकल्या. नव्या भूमीला युरोपीय बनवण्याचे गोऱ्यांचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या सर्वविध प्रयत्नांपैकी एक होता तो आपल्या भाषांच्या प्रचार प्रसाराचा. त्या काळापासून युरोपातल्या अभ्यासकांनी जे कठोर परिश्रम केले त्याचा आपण किंचित विचार करूया. धाडसी, पराक्रमी तरुणांनी शोधलेल्या नव्या जगावर राज्य करण्याचे सारे अधिकार युरोपीय सरकारांनी बलपूर्वक आपल्या हातात घेतले होते. अशा आशादायक परिस्थितीत त्या देशातल्या अभ्यासकांनी, विद्वानांनी नवे जग आपलेसे करण्यात आपल्या परीने हातभार लावला. नवं जग हस्तगत करण्यात पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, इटली, इंग्लंड, हॉलंड हे देश विशेषत्वाने पुढे होते. त्यामुळे स्वाभाविकपणे तिथल्या विद्वानांनी आपल्या कामांना बऱ्यापैकी सुरुवात केली आणि योग्य गतीने पुढे नेली. आपल्या वसाहतीतल्या जनतेला नव्या सरकारची भाषा शिकवण्याच्या कामात फ्रेंच आणि इंग्लिश लोकांनी, विद्वानांनी चांगलीच आघाडी मारली. तथाकथित नवं जग पादाक्रांत करण्याच्या स्पर्धेत रूस हा युरोपातला आकारानं सर्वात मोठा असलेला देश कधीच पडला नाही. जर्मनीची परिस्थिती रूसप्रमाणेच होती. जर्मनी हे राष्ट्र तर 1871 उदयाला आलं. तोपर्यंत पृथ्वीवरचं बहुतेक जग वाटलं गेलं होतं. तरीही जर्मनीने जिद्दीनं, धडपडून 2-4 किरकोळ भूखंड बळकावलेच. युरोपातल्या हुशार लोकांनी आपल्या वसाहतींमधल्या भाषांचा, तिथल्या संस्कृतींचा अभ्यास सुरू केला आणि आपल्या स्वतःच्या भाषांचाही बारकाईने अभ्यास केला. ह्या संदर्भात इंग्लिश आणि फ्रेंच भाषांमध्ये झालेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे, अनुकरणीय आहे. या कार्याचे महत्त्वाचे पैलू असे आहेत. 1. फ्रेंच, इंग्लिश भाषेचा अभ्यास करून तो लोकांपुढे, जगापुढे मांडला. व्याकरण, विविध कोश, एकभाषिक शब्दकोश, द्वैभाषिक शब्दकोश, ज्ञानकोश इत्यादी. 2. आपल्या वसाहतींमधल्या जनतेला फ्रेंच, इंग्लिश भाषा शिकवण्यासाठी पाठ्यपुस्तके, द्वैभाषिक शब्दकोश वगैरे साधने तयार केली. वसाहतींमधल्या भाषांचा सखोल अभ्यास करून त्या शिकण्यासाठी फ्रेंच किंवा इंग्लिशमध्ये स्थानिक भाषांचे व्याकरण, पाठ्यपुस्तके, एकभाषिक शब्दकोश, द्वैभाषिक शब्दकोश इत्यादी साधनं तयार करणं हे तिसरं महत्त्वाचं काम.
या भाषिक कार्यामध्ये इंग्लिश भाषेचे आणि फ्रेंच भाषेचे विद्वान, शिक्षक, सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी अशा सर्वांचाच सहभाग होता. ह्या अनोख्या अपूर्व स्पर्धेत खरं तर जर्मनी आणि रूस हे देश कुठेच नव्हते. जर्मनीच्या तर वसाहतीही फारशा कुठे नव्हत्या, रूसच्या तर मुळीच नव्हत्या. पण तरीही जगात आपल्या भाषेचा जोरदार प्रचार आणि प्रसार करण्याच्या जबरदस्त महत्त्वाकांक्षेने जर्मन आणि रूसी भाषिकांनी आपल्या भाषेचा अभ्यास करून इंग्लिश आणि फ्रेंच भाषिकांनी केलेल्या कामांच्या तोडीची, किंबहुना त्यांच्याहून चांगली, त्यांच्यापेक्षा खूप वेगळी आणि भरपूर कामे केली. ह्याच लोकांनी इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रूसी तज्ज्ञांनी भाषांच्या तौलनिक अभ्यासाला भारतातच मोठ्या प्रमाणात प्रारंभ केला होता. नेपोलियनसारख्या महान सेनापतींनीही अशा अनेक सांस्कृतिक संशोधनांसाठी कल्पक योजना आखल्या, त्यांना प्रोत्साहन दिलं, राजाश्रय दिला, प्रत्यक्ष मदत केली. ह्या संदर्भात एक प्रश्न मनात येतो की त्या काळातल्या आपल्या विद्वानांनी, अभ्यासकांनी विद्येच्या क्षेत्रात काय केलं, त्यांचं योगदान काय? पुढच्या एका उदाहरणावरून त्या काळातल्या आपल्या कामगिरीवर चांगलाच प्रकाश पडतो. मध्ययुगापासून आपल्याकडे संस्कृतच्या जोडीने फारसी भाषेचे विद्वानही ठिकठिकाणी होते. अनेक दरबारांमध्ये अरबी, फारसी, संस्कृतचे पंडित कार्यरत असत होते. पण फारसी आणि संस्कृत या भाषांमध्ये विलक्षण साम्य आहेत. ऋग्वेदाची वैदिक भाषा आणि इराणमधली पहलवी भाषा ह्या जणू सख्या बहिणी आहेत, हे सत्य आपल्याला गोऱ्या साहेबानेच प्रथम सांगितले, शिकवले सुद्धा. भारतातल्या ब्राह्मी लिपीचे वाचन पहिल्यांदा केले ते गोऱ्या साहेबानेच. बारकाईने निरीक्षण करून चिकित्सक अभ्यास करण्याची परंपरा आपल्याकडे प्राचीन काळी होती असावी, पण नंतर ती हरवलेली दिसते. आपण आता जाणीवपूर्वक त्या जुन्या परंपरेचे अनुसरण करायला हवे. कोटी कोटी लोकांच्या मराठीसारख्या मध्ययुगीन काळापासून मोठ्या असलेल्या भाषांना आज जीवनमरणाचा प्रश्न का पडावा? आपण आपल्या भाषांचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि आपली भाषा आग्रहपूर्वक सर्वत्र वापरली पाहिजे. प्रमाणित उच्चारांचे, प्रमाणित लेखनाचे सारे नियम प्रत्येकाने काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. नियम मोडल्यास अपराधाला योग्य शिक्षा व्हायलाच पाहिजे. भाषेच्या बाबतीत अनुशासन का नको असलेच पाहिजे. अभ्यासाने आणि नित्य वापरानेच भाषेला सौष्ठव प्राप्त होईल आणि सौष्ठव आले, बळ वाढले तरच तिचा उत्कर्ष होईल. अन्यथा मराठी भाषिक संख्येने भले 10-12 कोटी असले तरीही मराठी ही केवळ एक बोली होऊन दिसामाशी रोडावत जाईल बिचारी. नाही, आपण असे काही होऊ देता कामा नये. मराठी ही भाषा म्हणून शिकण्यासाठी सर्व तऱ्हेच्या आणि सर्व स्तरावरच्या अध्ययन अध्यापनासाठी माध्यम असणारी मराठी ही प्रगत ज्ञानभाषा असायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या भाषेचा अभ्यास आणि तिचा वापर सातत्याने करण्याचा, वाढवण्याचा निश्चय करूया.